नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। मनुस्मृतीला विरोध करण्याच्या नावाखाली राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केलाय। त्यांचा हेतू आणि उद्देश स्पष्ट झालाय, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी आज भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली। भाजपा सांगली शहरतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जितेंद्र आव्हाडांच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आलं। आव्हाडांनी आजपर्यंत अनेकदा अनेक महापुरुषांचा जाणीवपूर्वक अपमान केलाय। त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जाणीवपूर्वक अपमान केला असून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे। मनुस्मृतीला विरोध हे केवळ एक निमित्त होतं। जितेंद्र आव्हाडांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान विभूतीचाच अपमान केला आहे। प्रशासनाने आता कोणतीही चालढकल न करता त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव डोंगरे, भारतीय किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज भैया पवार, माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, सुब्राव तात्या मद्रासी, युवराज बावडेकर, विलास सरजे, सरचिटणीस विश्वजित पाटील, अविनाश मोहिते, महिला आघाडीच्या स्वाती शिंदे, माधुरी वसगडेकर, काजल कांबळे, राष्ट्रवादी महिला मोर्चाच्या जयश्री पाटील, दीपक कांबळे, शुभम जाधव, अमित देसाई, प्रवीण जाधव, मोहन जामदार, उदय मुळे, प्रफुल्ल ठोकळे, रेखा पाटील, रवींद्र वादवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते।